इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधला 12वा चॅप्टर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आपण बघायचं आहे. ओके, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय? विलंबजन्य प्रक्षेप. विलंबजन्य प्रक्षेप. आता याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये दोन मेथड आहेत. फर्स्ट मेथड आहे की फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. ठीक. आणि सेकंड आहे की थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. ओके, तर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड या दोन्हीमध्ये तुमचे जे व्ह्यूचं प्लेसमेंट आहे, व्ह्यूचं जे जागा आहे, लोकेशन आहे, ते लोकेशन चेंज आहे. लोकेशन चेंज आहे. आता आपण बघितलं तर 4 क्वाड्रंट आहेत. 4 म्हणजे 4 चरण आहेत. 4 चरणामध्ये पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण, चौथा चरण. ओके, हे 4 चरण आहेत. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये आपण काय करतो, जो ऑब्जेक्ट आहे तो पहिल्या चरणामध्ये आपल्याशी 4 चरण, तर पहिल्या चरणामध्ये आपण ऑब्जेक्ट ठेवतो आणि त्याचे व्ह्यूज ड्रॉ करतो. ओके, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये आपण काय करतोय, तिसऱ्या चरणामध्ये आपण काय करतोय, तो ऑब्जेक्ट ठेवतो. त्याच्यामध्ये इथे बघा दोन प्लेन म्हणजे काय, एखादं बुक आहे, त्या बुकला जर आपण याला असं कन्सिडर केलं तर हा झाला पहिला चरण. ज्यावेळी आपण असं करणार आहे त्यावेळी तो होणार आहे दुसरा चरण. ओके, असं करणार आहे दुसरा चरण होणार आहे. त्यावेळी त्याला असं करणार आहे त्यावेळी तो तिसरा चरण होणार आहे. आणि ज्यावेळी असं करणार आहे त्यावेळी चौथा चरण होणार आहे. ओके, आपण याच्यामध्ये काय करायचं, पहिल्या चरणामध्ये आणि तिसऱ्या चरणामध्ये ऑब्जेक्ट ठेवायचा, म्हणजे एखादी वस्तू ठेवायची आणि त्याचे व्ह्यूज ड्रॉ करायचे आहेत. ओके, हा पहिला चरण. या पहिल्या चरणामध्ये आपण काय केलं, इथे एखादी काहीतरी वस्तू ठेवली. ओके, अजून आपण बघणार आहे कुठून, इकडून बघणार आहे तर फ्रंट व्ह्यू काय, मग याला काय केलं आपण डायरेक्टली प्लेन केलं. त्याचा हा झाला व्हर्टिकल प्लेन. हा आहे तो व्हर्टिकल प्लेन आणि खालचा जो असणार आहे तो हॉरिझॉन्टल प्लेन. हे बघा चरण, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ओके, हा व्हर्टिकल जो उभा आहे, उभी पातळी आहे, आणि या की आडवी पातळी आहे. ओके, हे दोन प्लेन आहेत. ज्या काय केलं आपण असं प्लेन केलं, त्यानंतर हा व्हर्टिकल प्लेन VP मीन्स व्हर्टिकल प्लेन, उभी पातळी असणारा प्लेन, आणि हा HP मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन. तर हॉरिझॉन्टल प्लेन खाली आला, याला काय केलं आपण, याच्यामध्ये ही आहे रेफरन्स लाईन असं कन्सिडर केलं. रेफरन्स लाईन त्याला आपण XY असं नाव दिलं. या रेफरन्स लाईनच्या वरती कोणता व्ह्यू येणार आहे, फ्रंट व्ह्यू येणार आहे. रेफरन्स लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू येणार आहे आणि खाली जे आहे तो टॉप व्ह्यू येणार आहे. वरून बघणार आहे. वरून बघितल्यानंतर त्याचा टॉप व्ह्यू खाली येणार आहे. म्हणजे ह्या असा जो प्लेन होता तो आपण काय केला, 2 डायमेन्शनमध्ये असा प्लेन करून घेतला आहे. म्हणजे याच्यावर टॉप व्ह्यू येणार आहे आणि याच्यावर फ्रंट व्ह्यू येणार आहे. म्हणून इथं काय केलं आहे, हा फ्रंट व्ह्यू वरती आहे, हा फ्रंट व्ह्यू असलेला आहे, फ्रंट व्ह्यू. आणि हॉरिझॉन्टल प्लेनवर काय आला, त्याचा टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू. ओके, आता आपण याच्यामध्ये काय केलं, दोन साईड व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. आता आपल्यामध्ये काय आहे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू म्हणजे दोन आहेत. लेफ्ट हँड साईड व्ह्यू, राईट हँड साईड व्ह्यू. आणि राईट हँड साईड. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये काय करायचं, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये काय होणार आहे, ज्यावेळी तुम्ही असं प्लेन करणार आहे तर ज्यावेळी त्याला डाव्या साईडतून बघणार आहे, डावा जो आहे तो डाव्या साईडला बघितल्यानंतर काय होणार आहे, तो उजव्या बाजूला त्याचा व्ह्यू दिसणार आहे. म्हणून काय केलं याचं, लेफ्ट हँड साईड जो आहे
तो फ्रंट व्ह्यूच्या उजव्या साईडला, लेफ्ट हँड साईडला तो फ्रंट व्ह्यूच्या उजव्या साईडला आहे. आणि ज्यावेळी राईट साईड बघणार आहे, इथून बघणार राईट साईड व्ह्यू, इकडच्या साईड बघणार आहे आपण त्याच्या ऑब्जेक्ट केल्यानंतर, तो लेफ्ट हँड साईडला जाऊन. म्हणजे याच्यामध्ये काय आलं बघा, फ्रंट व्ह्यू वरच्या प्लेनवर रेफरन्स लाईनच्या अबाउट वरती, साईड व्ह्यू टॉप व्ह्यू रेफरन्स लाईनच्या खाली टॉप व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू हा टॉप व्ह्यू, आणि साईड व्ह्यू हा नेहमी थर्ड अँगल पोझिशन घेतला असतो किंवा फर्स्ट अँगल पोझिशन घेतला असतो. साईड व्ह्यू हा नेहमी फ्रंट व्ह्यूच्या साईडला असतो. फक्त फर्स्ट अँगल पोझिशन मेथडमध्ये लेफ्ट हँड साईड व्ह्यू जो आहे, डाव्या बाजूचा व्ह्यू जो आहे तो उजव्या बाजूला ड्रॉ करताना करायचा आहे, आणि उजव्या बाजूचा जो व्ह्यू आहे तो फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला ड्रॉ करायचा आहे. ते आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आता याच्यामध्ये सिम्बॉल पण आहे, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल पण आहे. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड याचा सिम्बॉल बघा, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड याच्या प्रोजेक्शन मध्ये तो डिवाइडेड आहे, आणि याच्या प्रोजेक्शन मध्ये याच्या प्रोजेक्शन हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल. आता आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल आहे. पुन्हा एकदा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती आहे, टॉप व्ह्यू खाली आहे, राईट हँड साईड व्ह्यू जो आहे म्हणजे राईट साईडचा साईड व्ह्यू डाव्या बाजूला आहे, आणि डाव्या बाजूचा साईड व्ह्यू जो आहे तो उजव्या बाजूला आहे. ओके, साईड व्ह्यू फक्त चेंज झालेली आहे. आता याच्यामध्ये बघूया आपण थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. आता याच्यामध्ये बघा, आता ही जी आहे ही थर्ड अँगल प्रोजेक्शन. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. याच्यामध्ये काय केलंय, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे किंवा जी आपण एखादी वस्तू आहे त्याचं व्ह्यू जे ड्रॉ करणार आहे ते आहे तिसरे चरण, हा तिसरा क्वाड्रंट. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वस्तू ठेवणार आहे, ऑब्जेक्ट ठेवणार आहे इथं तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. ओके, वस्तू ठेवल्यानंतर काय करणार आहे आपण, याचा जो याला आपण बघणार आहे, याला आपण बघणार आहे, त्याला काय होणार आहे, तिसरे चरण आहे, याच्यामध्ये आपण अशी वस्तू ठेवणार आहे. ओके, तिसऱ्या चरणामध्ये आपण काय केलं, वस्तू ठेवली. तिसऱ्या चरणामध्ये वस्तू ठेवली. ती वस्तू कशी आधारभूत ठेवली, त्याची अंतराळ दिली आहे. ओके, आता याच्यामध्ये उभी पातळी आहे, आडवी पातळी आहे. ही आडवी पातळी आहे आणि ही उभी पातळी आहे. याच्यामध्ये आपण इतर वस्तू ठेवली, वस्तू ठेवली. तर याच्यात ज्या पातळी आहेत त्यावरून काय होतं, तुमचा जो देखावा आहे त्याला आपण व्ह्यू म्हणतो, तो व्ह्यू काय होतोय, आरपार दिसतोय आपल्याला. आडवी पातळी जी आहे, आडवी पातळी जी आहे ती घड्याळाच्या काट्याच्या 90 अंशानं 90 अंश दिशेला फिरवली, आणि त्याचा जो त्याला धरून असलेली पातळी आहे ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री फिरवली तर काय होणार आहे, व्हर्टिकल प्लेन असणार आहे ती इथे येणार आहे, आणि हॉरिझॉन्टल प्लेन असणार आहे ती इथे येणार आहे. ओके, याच्यावर काय आहे, याच्यावर टॉप व्ह्यू आहे, याच्यावर टॉप व्ह्यू आहे. याच्यावरती त्याचा टॉप व्ह्यू प्लेस होणार आहे, त्याचा टॉप व्ह्यू प्लेस होणार आहे. ओके, आणि इथं काय होणार आहे, फ्रंट व्ह्यू प्लेस होणार आहे. फ्रंट व्ह्यू येणार आहे आणि टॉप व्ह्यू येणार आहे. इतका चेंज करण्याचा पोझिशन आहे. प्लस फ्रंट व्ह्यूच्या साईडला, फ्रंट व्ह्यूच्या साईडला साईड व्ह्यू येणार. तर याच्यामध्ये राईट हँड साईड व्ह्यू जो आहे तो उजव्या साईडला येणार आहे, आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यू जो आहे तो डाव्या साईडला येणार आहे. म्हणजे डाव्या साईडला बाजूचा व्ह्यू जो आहे तो बाजूला डाव्या साईडला येणार आहे, आणि राईटचा उजव्या साईडला येणार आहे. टॉप व्ह्यू वरती
फ्रंट व्ह्यू त्याच्या खाली आणि त्याच्या साईडला इकडं उजव्या बाजूचा व्ह्यू, इकडं डाव्या बाजूला देखावा. आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडला प्रथम कोन पद्धत असं म्हणतात. प्रथम कोन पद्धत. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडला तृतीय कोन पद्धत असं म्हणतात. तृतीय कोन पद्धत. आता याच्या वेळेला सुद्धा थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडला पण सिम्बॉल आहे. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडला पण सिम्बॉल आहे. आणि हे सगळं जे आहे ते प्रोजेक्शन मेथड जे आहे ते प्रोजेक्शन आपल्याला ड्रॉ करतात. प्रोजेक्शन ड्रॉ करतात आणि प्रत्येक जो हा प्रोजेक्शन ड्रॉ करायचा आहे. तर हे जे प्रोजेक्शन आहे ते तुम्ही असेही घेऊ शकता किंवा याच्या इथं 45 डिग्रीचा अँगल घ्यायचा. म्हणजे हा अँगल जो आहे तो 45 डिग्री देणार आहे आणि काय करायचं त्याचा ट्रेस अशा प्रकारे ड्रॉ करायचा. अशा प्रकारे त्याची पोझिशन. ओके. आता फर्स्ट अँगल पोझिशन मध्ये बघा फ्रंट व्ह्यू रेफरन्स लाईनच्या वरती, टॉप व्ह्यू रेफरन्स लाईनच्या खाली, फ्रंट व्ह्यूच्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूचा देखावा येणार आहे. फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूचा देखावा तुमचा येणार आहे. ओके. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू. हे झालं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजेच काय प्रथम कोन पद्धत. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड टॉप व्ह्यू वरती आला रेफरन्स रेषेच्या. रेफरन्स रेषेच्या खाली फ्रंट व्ह्यू आहे आणि फ्रंट व्ह्यूच्या साईडलाच नेहमी साईड व्ह्यू असतात. पण याच्यामध्ये साईड व्ह्यू जे आहे ती उजव्या बाजूला उजवा देखावा आणि डाव्या बाजूला डावा देखावा असा आलेला आहे. ही आहे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजेच काय तृतीय कोन पद्धत. तृतीय कोन पद्धत. ओके. तर याच्यामध्ये आपण बघितलं काय फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू जो आहे तो रेफरन्स लाईनच्या वरती आहे. टॉप व्ह्यू जो आहे तो रेफरन्स लाईनच्या खाली आहे. लेफ्ट हँड साईड व्ह्यू म्हणजेच काय डाव्या बाजूचा व्ह्यू, डाव्या हातातील बाजूचा व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यूच्या राईट हँड साईडला गेला आहे आणि उजव्या बाजूचा व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला गेलेला आहे. त्याचा सिम्बॉल आपण बघितलेला आहे. इथं स्केल दिलेला आहे तुम्हाला. स्केल इज इक्वल टू 1:1. 1:1 म्हणजे काय जे काय तिथं डायमेन्शन घेतलेलं आहे, जे काय डायमेन्शन घेतलेलं आहे ते सेम डायमेन्शन घेतलेलं असते. याच्यामध्ये आपण एनलार्जर, लार्जर आणि स्मॉल स्केल असं घेऊ शकतो. ओके. आपण आता स्केल घेतलं 1:1. ओके. हा झाला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल म्हणजेच काय प्रथम कोन पद्धतीचा सिम्बॉल. हा इकडं आहे बघा थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. टॉप व्ह्यू रेफरन्स रेषेच्या वरती, फ्रंट व्ह्यू रेफरन्स रेषेच्या खाली आणि फ्रंट व्ह्यूच्या साईडला दोन साईड व्ह्यू, बाजूचे व्ह्यू. पण याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड व्ह्यू जो आहे तो लेफ्ट हँडलाच येतो. म्हणजे डाव्या बाजूचा व्ह्यू जो आहे तो डाव्या बाजूलाच असतो फ्रंट व्ह्यूच्या आणि उजव्या बाजूचा व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूलाच असतो. ओके. याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघायचं आहे एक्झाम्पल बघायचं आहे. एक एक्झाम्पल आपण बघायचं आहे. ओके. एक्झाम्पल दिलेलं बघा. ड्रॉ 3 व्ह्यूज ऑफ ए कोन बाय फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. बाय फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. त्याचा बेस आहे बघा 60 mm. बेस काय आहे 60 mm आहे. बेस काय आहे 60 mm आहे. ओके. आणि प्रथम कोन पद्धतीनुसार आपण काय करायचं आहे, हा जो कोन आहे हा कोन आहे, हा कोन आहे. या कोनची हाईट आहे 80 mm. हाईट जी आहे ती 80 mm आहे. त्याचा बेस जो आहे तो 60 mm आहे. 60 mm म्हणजे 60 mm बेस म्हणजे त्याचा डायमीटर म्हणजे त्याचा व्यास, म्हणजे त्याचा व्यास 60 mm आहे आणि त्याची उंची आहे 80 mm, 80 मिलीमीटर.
ओके, याचा आपण काय करायचं, फर्स्ट अँगल प्रथम कोण पद्धतीनुसार आपण काय करायचं आहे, ह्याचे व्ह्यूज ड्रॉ करायचे आहेत. ओके, आता तुम्हाला याचं फक्त मी स्ट्रक्चर दाखवतो. ओके, याचा जो आता कुठं कुठं काय काय प्लेस होणार आहे बघा. फ्रंट व्ह्यू जो आहे तो वरती प्लेस होणार आहे. फ्रंट व्ह्यू जो आहे तो वरती प्लेस होणार आहे. टॉप व्ह्यू आहे तो खाली, फर्स्ट अँगल प्रथम कोण पद्धतीनुसार टॉप व्ह्यू आहे तो खाली येणार आहे. ओके, आणि त्याचा साईड व्ह्यू जो आहे तो या साईडला प्लेस होणार आहे. हा आहे साईड व्ह्यू. ओके, तर याच्यामध्ये बघा 80 mm उंची आहे, 60 mm व्यास आहे, डायमीटर आहे. ओके, आता फ्रंट व्ह्यू जर आपण समोरून बघितल्यानंतर काय होणार आहे, तिथं आपल्याला एक, आता याच्यामध्ये काय आहे, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजेच काय, 2 डायमेन्शनल म्हणजे त्याच्यामध्ये 2 ॲक्सिस असतात, एक्स आणि वाय, आणि 3 डायमेन्शनमध्ये 3 ॲक्सिस असतात, एक्स, वाय आणि झेड. आता एक्स आणि वाय 2 डायमेन्शन जिथं असतात तिथं काय असणार आहे, लांबी किंवा रुंदी किंवा उंची, का लांबी किंवा उंची असं 2 डायमेन्शनल आहे. मग याच्यामध्ये कोणतीही 2 डायमेन्शन आहे म्हणजे काय येणार आहे, त्याचा जे आहे कोनला आपण समोरून बघितल्यानंतर भरीव कोन आहे तो आयसोमेट्रिक आहे, पिक्टोरियल व्ह्यू आहे. त्याच्या समोर आपण बघितला तर तो आपल्याला काय दिसणार आहे, एक त्रिकोणी दिसणार आहे. आता फर्स्ट काय करूया, इथे लाईन ड्रॉ करूया. ह्याच्यामध्ये तुम्ही इथं 10 मिनिटचं डिस्टन्स घेऊ शकता. 10 मिनिट डिस्टन्स घ्यायचा आहे, इथं पण 10 मिनिट डिस्टन्स घ्यायचा आहे. त्या लाईन याला पॅरल मारायच्या लाईन, इथं पण तुम्ही 10 मिनिट डिस्टन्सनं लाईन मारून घेऊ शकता. ही जी आहे ती रेफरन्स लाईन आहे, एक्स वाय रेफरन्स लाईन पहिल्यांदा मारून घ्यायची. हा तुमचा ओरिजिन बिंदू ओ याला असं नाव देऊया. आणि त्यानंतर याचा प्रथमदर्शनी व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, समोरचा देखावा आपण ड्रॉ करायचा आहे. समोरचा देखावा म्हणजे तुम्हाला काय होईल, डायरेक्टली काय होतो, एक त्रिकोण दिसून येईल. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण, पहिल्यांदा खालचा जो बेस आहे तो बेस 60 mm घेणार आहे. तो बेस जो आहे तो बेस 60 mm घेणार आहे. असा 60 mm बेस घेतला. त्यानंतर हा जो आहे याचा सेंटर पॉईंट काढून, हे जे आहे ते 60 mm आहे, याचा सेंटर पॉईंट काढून त्याला काय करणार आहे, आपण असं जोडणार आहे. ओके, हा तुमचा कोणची उंची ही असणार आहे, उंची जी आहे ती ही असणार आहे. ओके, आणि त्याचा डायमीटर म्हणजे ही त्याची लांबी, खालचा जो डायमीटर व्यास आहे तो व्यास असणार. याचं प्रोजेक्शन घेऊया आपण स्ट्रेट खाली, याचं पण प्रोजेक्शन घेऊया आपण, आणि इकडं पण असं प्रोजेक्शन घ्यायचं आहे. या सगळ्यांचं काय करणार आपण प्रोजेक्शन घेणार आहे. या सगळ्यांचं काय करणार आहे, प्रोजेक्शन घेणार आहे. ओके, इतकं प्रोजेक्शन घेतलेलं आहे. त्याच्या इथे प्रोजेक्शन लाईन आहेत, त्याच्या इथे प्रोजेक्शन लाईन आहेत. आता याच्या थ्रू टॉप व्ह्यू म्हणजे काय करणार आपण, वरून बघणार आहे. या कोणाला काय करणार आहे, वरून बघणार आहे. वरून बघितल्यानंतर आपल्याला काय होईल, तो जो कोन आहे तो एक सर्कल दिसणार आहे. त्याच्यामध्ये काय दिसणार आहे, सर्कल दिसणार आहे. वरून बघितल्यानंतर सर्कल दिसणार ना, एक सर्कल दिसणार आहे. ते सर्कल असेल, हे सर्कल दिसणार आहे. हे सर्कल जे असणार आहे ते 60 mm व्यास असणार हे सर्कल असणार, म्हणजे याचा बेस, म्हणजे याचा बेस. आता काय करणार आहे आपण प्रोजेक्शन असं करायचं घेऊ शकतो. 45 डिग्रीमध्ये मी लाईन मारली, 45 डिग्री अँगलमध्ये, आणि त्यानंतर याचं ही जी प्रोजेक्शन आहे ते इथून मोठी प्रोजेक्शन लाईन गेलेलीच आहे. याचं हे प्रोजेक्शन मी काय करणार आहे, इकडं एक्सटेंड करणार आहे, एक्सटेंड करणार आहे. ओके, त्यानंतर काय करणार आहे, याचं जे प्रोजेक्शन आहे ते वरती गेलेलं आहे. त्याचं इकडून वरती गेलेलं आहे प्रोजेक्शन. ही प्रोजेक्शन इथं काय होणार आहे, परत पुन्हा एकदा
साईड व्ह्यू आपल्याला बघायचं. याच्या साईड व्ह्यू बघितलं तर तुम्हाला तिथं काय दिसणार आहे, एक त्रिकोण दिसणार आहे. हा जो बेस आहे त्याचं पोझिशन आपण इकडे घेतलेला आहे. हा त्याचा डायमीटर तो बेस आला आणि याच्या अपेक्स पॉईंट, यामध्ये आपण अपेक्स पॉईंट सर्वात उंचीवरला पॉईंट याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, इथं सुद्धा याचा जो सेंटर पॉईंट आहे, मध्यबिंदू आहे, त्या मध्यबिंदूचं सुद्धा आपण काय करायचं आहे, प्रोजेक्शन घ्यायचं आहे. ही सेंटर लाईन आहे, ही सेंटर लाईन आहे. आणि हा जो मध्यबिंदूचं प्रोजेक्शन आलेला आहे त्याला आपण काय करणार आहे, असं जोडणार आहे. तर हे झालं, हा झाला साईड व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू. ओके, हे 10 mm डिस्टन्स आपण सोडायचं आहे, म्हणजे याच्या थ्रू आपल्याला काय करतं, ड्रॉ करायला सोपं जातं. आता याच्यामध्ये आपण डायमेन्शन करायचं आहे. या डायमेन्शन लाईन आहेत, थोडंसं त्याच्यापासून कंटिन्युअस नसाव्यात. हे जे डिस्टन्स आहे ते 80 mm आहे, 80 mm डिस्टन्स. ओके, आणि हा जो याचा व्यास आहे, याचा जो व्यास आहे तो आहे 60 mm, 60 mm व्यास आहे. असं झाला हा पहिला प्रॉब्लेमचा. हा झाला कुठला, 3 व्ह्यूज ऑफ अ कोन बाय फर्स्ट स्टँडर्ड प्रोजेक्शन मेथड. म्हणजेच काय, प्रथम कोन पद्धतीनुसार तुम्ही कोनचे 3 देखावे ड्रॉ करा. म्हणजे कोणचे, समोरचा देखावा, बाजूचा देखावा आणि वरून दिसणारा देखावा, असे 3 व्ह्यूज आपण ड्रॉ केले. ओके, थँक्यू.